यायला तुला? बरं ये घरात. आणि काय ग, तू हॉल तिकीट आणलं काय? आणलं असलं तर याला नीट पॅक करून टाक, नाही तर इकडं तिकडं पडायचं आणि परत सगळं घरात बघत बसावं लागल. आणि हे बघ, नीट लक्ष देऊन पेपर सोडव. अजिबात इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही. हा, आणि ते चिठ्ठ्या चपाटीच्या भानगडीत तर अजिबात पडू नको. तुला जे येतंय ते पटापटा लिहून काढायचं. बरं, आलीस तर पहिले थोडे हातपाय धु. हा, आणि थोडं खाऊन घे, मी तोपर्यंत भांडे घासते. हे बघ पोरी, तू ना शाळेचा ड्रेस आहे ना रात्रीच काढून ठेव, नाही तर मग सकाळी ना इकडं बघायचं काम चालू तुझं. नुसती चापीत राहते बघ, काही सापडत नाही आणि काहीच नाही. आणि हे बघ पोरी, चांगले पेन आणले का पेपरला लिहायला? पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर सगळं ते ना कंपास पेटीत नीट ठेव. लगेच टायमाला सापडलं पाहिजे. हा, आणि अक्षर इतकं सुंदर काढायचं ना, ते अक्षर बघून मास्तरनी मार्क दिले पाहिजेत. ते उत्तर वाचायच्या भानगडीतच नाही पडलं पाहिजे. आई तुझं तर काही असतं मग. आणि हे बघ पोरी, चांगले पेपर लिही. एकदम 90च्या पुढे मार्क पडले पाहिजेत, नाहीतर तुझा बाप आहे ना देईन तुझं लग्न लावून लगेच. आणि मग आहे ना आमच्या वाणी ना दिवसभर कुत्र्यावानी काम करावं लागल, बसायला वेळ भेटायचा नाही. हे बघ, चांगला अभ्यास केला तर तुझंच कल्याण होईल, नाहीतर तुझा बाप आहे ना येत्या 1 वर्षात तुझ्या हात पिवळे करून टाकी. इथं आधीच पोरांना पोरी भेटना, सगळे टपूनच बसलेले, कधी पोरीचं लग्न करते. हा, आणि पोरांच्या आई बापात आहे ना असे टप धरूनच असते, कोणाची पोरगी लग्नाला आहे, कोणाची पोरगी लग्नाला आहे. मग तुझं बाप काय लगेच लग्न उरकून टाकीन. हा, अरे तुझं काय रे, ते टीव्ही बंद कर बरं पहिला, आणि ते रिमोट आणि इकडं माझ्याकडं. काय गाई बघू दे ना. काय बघू दे, तिचे पेपर आहेत ना, तुला कळत नाही? थांब थांब, 2 वर्षांनी तुझे बी बोर्डाचे पेपर आहेत, मग तुला कळत. काय गाई, ताईला नुसतीच धमकी देत असती, लग्न करून टाकीन लग्न करून टाकीन. मला देऊन बघ, वर्षात बघ कशा 2 सुना घेऊन येतो की नाही, एक ऑक्टोबरला आणि एक मेला. मुडदा बसवला तुझा एकदाचा. अरे मेल्या, इथं तुझे बोर्डाचे पेपर आहेत, तुला गमती सुचत्यात काय? बस अभ्यासाला लगेच. अगं पोरी, झाला तुझा अभ्यास? धर बरं थोडी कॉफी पे. काय आई एवढा मोठा कप असतो काय? त्याला काय होतंय, अजून एवढा मोठा हंडाभर कॉफी करून ठेवली मी. हा, थोडी पे, म्हणजे झोप नाही तुला रात्रभर. मग अगं जास्तच अवघड का ग उद्याचा पेपर? हे बघ, लय रात्रभर मी जागत बसू नको, नाही तर पेपरला डुकल्या घेशील. लिहायचं राहिलं बाजूला, आणि नुसतं असं असं चलन तुझं. कौन है ये लोग? बरं, बाद झाला आता अभ्यास करायचं, घे झोपून. बरं मला एक सांग, तू अभ्यास करते का रिव्हिजन देती? कहाँ से आते हैं? अगं एवढा सगळा अभ्यास एका दिवसात होतो का? घे झोपून आता, बाद झालं. बायगन गावाचं खुटूर खुटूर चाललंय. आले होय तुम्ही? अहो तुम्हाला बदाम आणायला सांगितले होते, आणले का? काय बाई, या माणसाच्या काही लक्षात राहत नाही. अहो बोर्डाचे पेपर आहेत तिचे, खायला नको, वाचलेलं ध्यानात राहील ना मग तिच्या. अरे पोरा, धर हे पैसे घे आणि दुकानात जाऊन ना थोडेसे बदाम घेऊन ये. हे बघ पोरी, असा पेपर हातात आला का पटापट उत्तर लिहायची, एकदम खाली भोन घालून वर बघायचंच नाही. हे बघ पोरी, बेंच खाली लक्ष देत जा, नाहीतर बाकीचे ना कॉफ्या करायचे आणि तुझ्या बेंच खाली टाकायचे, आणि ते इन्स्पेक्शन वाले ना तुलाच पकडून नेतील. त्याच्यामुळे बेंच खाली नीट लक्ष द्यायचं, कुणी काही फेकलंय का काय. मी काय म्हणते, नीट नेटकं लक्ष दे, आणि बाद झाला आता अभ्यास, घे झोपून आता. आणि हे बघ, जातानी देवाचं दर्शन घेऊन जा,
आणि ते मेकअप करायचं बाद झालं आता. किती वेळ चाललाय आरशा पुढं नट्टा फट्टा. तिथं काय मेकअप शो आहे काय? बोर्डाचा पेपर लिहायचा. no, 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 no.